नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. या चॅनलवर आपल्याला 5वी ते 10वी गणित या महत्त्वाच्या विषयासह इतर विषयांच्याही व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर विद्यार्थ्यांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वाध्याय इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 पाठ 5वा कुटुंबातील मूल्ये. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. प्रामाणिकपणा ही आपली टिंबटिंब असते. प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते. आ. सामाजिक जीवनात सर्वांना टिंबटिंब गरज असते. सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते. ई. आपल्या देशात टिंबटिंब वृत्तीला विशेष महत्त्व आहे. आपल्या देशात सहिष्णु वृत्तीला विशेष महत्त्व आहे. ई. समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना टिंबटिंब करता येते. समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते. प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात? उत्तर, परिसरातील बदलांविषयीचे निर्णय परिसरातील सर्वांनी मिळून घ्यायचे असतात. आ. सहिष्णुता म्हणजे काय? उत्तर, आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता होय. ई. स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? उत्तर, मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय. ई. स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या? उत्तर, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो? उत्तर, 1. कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी, मते व विचार भिन्न भिन्न असू शकतात. तरीही अनेक बाबतीत आपले विचार व मते जुळू शकतात. 2. आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असल्यामुळे आपण एकमेकांची काळजी घेऊन विचारपूस करतो. 3. घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो. अशा पद्धतीने कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी होतो. आ. सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते? उत्तर, 1. मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपल्यातील उणिवा आपल्याला दूर करता येतात. 2. एकमेकांच्या विचारात मतभिन्नता असली तरी आपलेच म्हणणे खरे न मानता इतरांचे म्हणणेही समजून घेतले पाहिजे. 3. आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करून दुसऱ्यांचेही ऐकले पाहिजे. यातूनच सहिष्णुतेची भावना निर्माण होते. सरावासाठी अधिक प्रश्न. प्रश्न पहिला, कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. 1. प्रामाणिकपणा आपल्याला टिंबटिंब बनवतो. श्रेष्ठ, निर्भय, विश्वासू. योग्य पर्याय आहे निर्भय. प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो. 2. विविधतेचे जतन टिंबटिंब होते.
संघर्षामुळे, सहकार्यामुळे, सहिष्णुतेमुळे. योग्य पर्याय आहे सहिष्णुतेमुळे. विविधतेचे जतन सहिष्णुतेमुळे होते. 3. टिंबटिंब ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे. सहिष्णुता, समानता, प्रामाणिकपणा. योग्य पर्याय आहे सहिष्णुता. सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे. 4. सर्व स्त्री पुरुषांना टिंबटिंब समान संधी मिळाली पाहिजे. प्रगतीची, विविधतेची, सहिष्णुतेची. योग्य पर्याय आहे प्रगतीची. सर्व स्त्री पुरुषांना प्रगतीची समान संधी मिळाली पाहिजे. प्रश्न दुसरा. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सार्वजनिक प्रश्नांबाबतचा निर्णय कोण घेते? उत्तर. सार्वजनिक प्रश्नांबाबतचा निर्णय आपण निवडून दिलेले सरकार घेते. 2. आपला आत्मविश्वास केव्हा ढासळतो? उत्तर. आपण अप्रामाणिकपणे वागल्यास आपला आत्मविश्वास ढासळतो. 3. आपले सामाजिक जीवन कशामुळे समृद्ध बनते? उत्तर. आपले सामाजिक जीवन विविधतेमुळे समृद्ध बनते. विद्यार्थ्यांनो, आज येथे कुटुंबातील मूल्ये या पाठाचा स्वाध्याय पूर्ण झाला. तुम्ही स्वाध्यायाचे 2 वेळेस वाचन करा आणि स्वाध्याय वहीत सोडवा. थँक्यू.